राव यांच्याकडनं संपूर्ण टीमला टी शर्ट देण्यात येतील. 26 जणांना तू आपली पण नाव टाकायची 28 29 करायची. चला मॅचला होती सुरुवात. 2 षटकांची मॅच आपण पाहताय. जुनेरा अनम 11 त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते माऊली 11. दोन्ही टीम मध्ये बिग लढत, बिग फाईट. मागच्या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी बाळादादा दनवे यांची जबरदस्त टॅलेंट आणि जबरदस्त एक्सपिरियन्स घेऊन मैदानामध्ये पुन्हा एकदा उतरलेत. अपक्ष टीम मध्ये देखील एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. किरण देशमुख आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या खऱ्या अर्थानं बॉल आउट मुले ही टीम आज क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर अगदी खाली राहिला. समरण डिलिव्हरी जमिनीला समांतर निघून चाललाय. रोशनच्या हातामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. रोशन आपल्याला यष्ट्यांच्या मागून आता इथून कुठेतरी हालचाल करत असताना, थोडेसे कान मंत्र देताना गोलंदाजाला सातत्यानं फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना टीमचे कॅप्टन लॉंग ऑन रिजन मध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ऋषी. फटका फसलाय फाईंग स्लिपला. क्षेत्ररक्षक पुढे आले, चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघाला, पाठीमागे चाललाय. तोपर्यंत अक्षय राठोड काय धावतोय मैदानावरती. आकाश राठोड वेगानं धावला. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबेनं आपण पाहताय धावफलक. आता धावफलकामध्ये पाहायला मिळेल ते 2 संघाचं स्वतःचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय ते आकाश राठोडनं. साजन कदम पिकअप शॉट हॉर्न साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं. त्यांनी झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला. चांगली फिल्डिंग. एकच जाव पिकअप शॉट होता, फुलटॉस होता. ऑन साईडला फ्लिक केला होता त्याला, परंतु अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव आली आहे 3 धावा धावफलकावरती. कौतुक करायला हवं आता ऋषीचं, कारण की या मॅच मध्ये ऋषीची आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. मागच्या 2 मॅच मध्ये अगदी मोठ्या फटक्यांचा मार त्यांनी खाल्ला होता. यावेळी देखील पाहतोय बॅटीला स्पर्श करून चेंडू थर्डमॅन मध्ये निघाला होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा नियंत्रणामध्ये आता व्हेरिएशन आणले त्याने देखील. रोहन गायकवाड यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी साजनच्या चौकार षटकारासाठी 100 रुपये. फटका चांगला आहे, अगदी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढले डीप कव्हरच्या पलीकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं चुकी केली साहिलनं. हालाय चौकार. धावा धाव फलकावरती. फुलटास बॉल होता, व्यवस्थित कनेक्शन करू शकला नाहीये. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. चुकी झाली. डायरेक्ट हिट डेंजरस असते. आणि इथे फलंदाज बाद. आकाश राठोड बाद. लागणारे
सर्व टी शर्ट मग आमचे स्कोरर आणि कॉमेंटेटरला देखील असतील ना. हा 100% बोललेत. मॅनटॉरला पण असेल, फिजिओ पण असेल, सगळ्यांसाठी टी शर्ट असेल. चला जाऊया मॅच कडे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धाव फलकावरती पाहायला मिळतात. 10 विकेट इथून गमावली आहे माऊली 11 टीमनं. एक कमी गतीने टाकला होता ऑन साईडला. आता दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू एकमेकांच्या सोमेमध्ये पाहायला मिळत आहेत. बाळादादा धनवी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय किरण देशमुख. बरचसा क्रिकेट अगदी एका साथीनं एका जोडीनं दोघांनी खेळलाय. आता एकमेकांच्या प्रतिस्पर्धीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या मैदानावरती हाहाकार माचवला होता किरण देशमुख यांना. ते आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये कट केला. अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह करत असताना कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथून कंप्लीट होती आहे. एका धावेनं धावफलक आपण जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले. 12 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. 2 षटकांची मॅच आहे. सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व आहे. एखादा मोठा फटका आला तर चांगली टोटल इथून उभारू शकेल. याच प्रयत्नामध्ये माऊली 11 यावेळी आडवा पाठमधून खेळण्याचा प्रयत्न अपयश आलंय. 13 धावा. बॅटला स्पर्श झाला. आमचे पंच डीके सर आम्हाला सांगतात बॅट वरती चेंडू आदळला. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे बॅटच्या साह्यानं. धाव फलकावरती 13. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धाव फलकावरती. ऑन साईडला हा देखील फटका अगदी आपण पाहतोय फाईन केलेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तोपर्यंत आपण पाहताय कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी 2 धावा. 15 धावा धाव फलकावरती. या 2 धावेच्या साह्यानं आपण पाहताय चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर इथून समजदारी दाखवली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कारण की समजदारी दाखवणं फार गरजेचं आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जेवढं शांत डोक्याने संयम दाखवला जाईल तेवढं तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं उपयुक्ती ठरणार आहे. ऑन साईडला लॉंग लेगला हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या हा अगदी बाजूनी चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
12 चेंडू 24चं टार्गेट आहे. ज्युनिरा अनम 11 या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहतोय माऊली 11 टीमनं ठेवण्यात आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय बाळादादा दनवी, नॉन स्ट्राईक एंडवरती रोशन पहिलं षटक घेऊन आलाय परीक्षित. डावकुऱ्याचा गोलंदाज अँगल क्रिएट करत असताना अगदी आपण पाहतो आउटसाइड ऑप्शन चेंडू त्यांना डिलिव्हर्ड केला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सिंगल धाव. सिंगलने अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. स्वतःसह संघाचा अकाउंट इथून ओपन होत आहे. 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 24चं टार्गेट होतं. 11 चेंडू आणि 23चं गरज आहे. म्हणजे इथून तुम्हाला प्रति षटक जर पाहायला गेलं तर 12ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. त्या सरासरीचा विचार करून तुम्हाला इथून बॅटिंग करावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल पुनश्च परीक्षित आपल्याला पाहायला मिळेल. समोर टाकला होता, समोरच्या दिशेनं लॉप करायचा होता. आकाश आलाय, चेंडू खाली, त्याने पकडले जेल वाडा जेल. जबरदस्त कॅच त्यानं पकडलाय अगदी धावत असताना. इथून चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे ते 8. तुम्हाला धावा बनवायचे 23. 8 चेंडू 23चं समीकरण बाळादादा दरवी नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आज भन्नाट फॉर्म मध्ये, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांना ठेवण्यात आलाय. असंच काहीच चित्र स्वयंश 11च्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. एकच धाव आली आहे, एकच धाव आली आहे. 22 धावा, 7 चेंडू 22चं समीकरण. हा चेंडू महत्वपूर्ण या षटकातील. या चेंडूवरती मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुनरागमन करताना दिसेल ज्युनिरा अनम 11 ही टीम. परंतु मोठा फटका येणार का बाळादादाच्या बॅट मधून, की स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाईल, हे बरंच काही प्रश्न आता पाहायला मिळतील. चांगला फटका इथे लटकलाय, फटका फसलाय. झेल कॅरी केली जगदीश गुरवनं आणि इथे मोठा हादरा टीम ज्युनिरा अनम 11 टीमला.
इथून आता पाहावं लागणार आहे. 6 चेंडू 22. पडल्यानंतर अगदी खाली राहिला. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 5 चेंडू 22चं समीकरण. इथून होईल आणखीन एक बाद. बावीस धावसंख्येची गरज आहे. एक्सपिरियन्स मैदानामध्ये कामी आला. किरण देशमुख जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये करत असताना. चला स्पीडअप करा. माऊली 11 4 चेंडू 22ची गरज. ब्लाइंग स्ट्रोक. समोर आपण पाहायला गेले तर एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. सहजासहजी तुम्हाला मोठे फटके मारू देणार नाहीयेत. त्यांच्याकडे भरपूर सारा क्रिकेटचा अनुभव आहे. सातत्यानं अगदी मोठ्या दर्जाचं क्रिकेट ते देखील खेळलेत. क्रिकेटमधील उतार चढाव त्यांना माहिती आहेत. कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं ते त्यांना माहिती आहे. आणि तेच एक्सपिरियन्स आता मैदानामध्ये दाखवत असताना सिच्युएशन प्रमाणे सिच्युएशन हँडल करून कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं हे त्यांना चांगलं माहिती आहे. 3 चेंडू 22ची गरज. ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑन मध्ये. इथून आपण पाहता 1 धाव आली आहे. 2 चेंडू आता बाकी आहेत. 20 धावसंख्येची गरज आहे. टॉस जिंकला होता जुनेरा अनम टीमनं. निर्णय त्यांच्याकडे होता. बॅटिंग फिल्डिंग त्यांनी स्वीकारली. परंतु 12 चेंडूंमध्ये 24चं टार्गेट. फटका चांगला आहे. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. हे फटके पहिल्या चेंडूपासून येणं फार अपेक्षित होतं. बाळादादा दनवी नॉन स्ट्राईक एंड वरती राहिला. पहिल्या षटकाचे अगदी एकच चेंडू त्यांनी फेस केला होता. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रेशर बनलं होतं. मोठे फटके मारायचेच होते आणि त्या प्रेशर मध्ये अगदी विकेट देखील आली. चला 40-40 वॉरियर्स. शाबुद्दीन शेख टॉस साठी या. व्हाईट बॉल. ऑन साइडला फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट जिंकली आहे माऊली 11 ही संघ. बॉल आउट मध्ये किरण देशमुखनं टीमला तारलं. पुनश्च एकदा या मॅच मध्ये षटक हाताळत असताना ही देखील मॅच आपल्या टीमला जिंकून दिली आहे. अभिनंदन दोन्ही टीमचं. आणि नेक्स्ट मॅच 40-40 वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये आपण खेळवणार आहोत. माऊली 11 दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचे. आमचे यशस्वी स्पोर्ट्स महेशजी
यांना मी विनंती करतो की आपण या टॉस साठी आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चला 40-40 वॉरियर्स माऊली 11 दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचं. बाळा मसे आपण टॉस बॉक्स मध्ये या.